नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत. लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. अगदी काठोकाठ गच्च फुगलेली पुरणपोळी आज कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत. पुरण पातळ झालं तर काय करायचं, पुरण घट्ट झालं तर काय करायचं, पुरणपोळी बनवण्यासाठी कणिक कशी भिजवायची हे सर्व आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा. तर त्यासाठी आपण 1 वाटी डाळ घेतली आहे. ती स्वच्छ निवडून घेणार आहोत. त्यामध्ये एखादा खडा वगैरे आहे का नाही हे सर्व चेक करून घेणार आहोत. डाळ निवडून घेतली आहे. आता आपल्याला ती 2-3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. पाहू शकता आपल्याला या पद्धतीने चोळून धुवायची आहे. त्यावरती धूळ असते किंवा पावडर लावलेली असते, त्यामुळे व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून घेतली आहे. आता ती आपल्याला एका कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. 1 वाटी डाळ आपण इथे घेतली होती. 1 वाटी डाळीसाठी आपल्याला इथे 4 वाट्या पाणी टाकून घ्यायचे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 वाटी डाळीसाठी 4 वाट्या पाणी टाकले तर डाळ अगदी पूर्णपणे मऊसूत अशी शिजली जाते. अर्धी वाटी जर आपण इथे डाळ घेतली तर 2 वाट्या पाणी टाकायचे. इथे आपण पाणी टाकून घेतलंय. आता आपण इथे कुकरला झाकण लावून तो गॅसवर ठेवून घेणार आहोत. आता आपण इथे डाळ टाकून घेतली आहे, तसेच चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायचे, ज्यामुळे पुरणाला रंग खूप छान येतो. तसेच टाकून घ्यायचं आपल्याला इथे 1 चमचा तूप. इथे आपण सर्व जिन्नस टाकून घेतले आहेत. आता आपल्याला या कुकरचं झाकण लावून घ्यायचे आणि हा गॅसवर ठेवून द्यायचा आहे. आता या कुकरच्या आपल्याला 7 ते 8 शिट्या होऊन द्यायच्या आहेत, जेणेकरून अगदी डाळ ही मऊसूत शिजली जाईल आणि पोळ्या ह्या अगदी लुसलुशीत तयार होतील. आता इथे आपण एक कटोरी घेतली आहे. त्यामध्ये आपण कणिक भिजवून ठेवूया. त्यासाठी आपण 2 वाट्या इथे गव्हाचे पीठ घेतले आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे. मैद्यामुळे आपल्या पोळ्या फुटणार नाहीत. हळदीमुळे या पोळ्यांना कलर अगदी छान येतो. त्यामुळे इथे थोडीशी हळद टाकून घेतली आहे. तसेच 1 चमचा तेल टाकून घेतले आहे. तेल टाकल्यामुळे कणिक ही अगदी मऊ तयार होते आणि पोळ्याही तशाच मऊसूत आणि लुसलुशीत तयार होतात. हळद टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यामुळे फक्त कलर हा छान दिसतो. तुम्हाला नसेल टाकायची तरी काहीच हरकत नाही. तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचाही वापर करू शकता. त्यामुळे पोळ्या आणखी छान होतात. आता इथे आपण सर्व गाठी फोडून घेतल्या आहेत आणि हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. कणकेमध्ये मैदा टाकल्यामुळे गहू कुठल्याही प्रकारचा असला तरी आपल्या पोळ्या फुटणार नाहीत. आता इथे कणिक भिजून झालेली आहे. यावरती 1 चमचा तेल टाकून हे पुन्हा व्यवस्थित असं मळून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आता पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता यावरती आपण झाकणी ठेवून हे बाजूला ठेवून देणार आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावर ओला कपडा टाकून सुद्धा ठेवू शकता. कुकरच्या 7 शिट्ट्या झालेल्या आहेत. पाहू शकता तुम्ही डाळ किती मस्त आणि मऊसूत शिजली गेली आहे. ही डाळ आपण एका स्ट्रेनरमध्ये काढून घेणार आहोत. डाळ काढून घेतल्यानंतर किमान 10 मिनिटे आपण त्यावरती ठेवणार आहेत, जेणेकरून त्यातील सर्व पाणी निथळून जाईल. आणि ही डाळ आपण एका कढईमध्ये टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ टाकून घेणार आहोत. 1 वाटी आपण डाळ घेतली होती. शिजून जरी ती जास्त होत असेल तरी आपल्याला गूळ हा 1 वाटीच घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. पुरण परतून घेण्यासाठी किमान 8 ते 10 मिनिटे लागतात. 5 मिनिटे परतून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पुरणाच्या आणि डाळीचा कलर चेंज झालेला आहे.
याला थोडंसं पाणी सुटू लागलेलं आहे. घाबरायचं काहीच कारण नाही. हे पुन्हा पाणी शोषलं जातं आणि डाळ आपली घट्ट होते. पाहू शकता तुम्ही, ही पुन्हा डाळ घट्ट झालेली आहे. आता यावरती आपण पाव चमचा वेलची पूड टाकून घेणार आहोत आणि थोडंसं जायफळ आपण यावरती खिसणीने खिसून घेणार आहोत आणि हे पुन्हा सर्व मिक्स करून घेणार आहोत. कोणी कोणी यामध्ये बडीशेप, सुंठही घालतात. पुरणपोळी ही प्रत्येक भागात बनवली जाते, परंतु बनवण्याची पद्धत ही प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी असते. पुरण हे एकदम घट्ट झालेलं आहे, परतून झालेलं आहे. आता आपण ही कढई घेतली आहे आणि तेच स्ट्रेनर आपण या कढईवरती ठेवून घेतलं आहे. आता हे गरम गरम डाळ आपल्याला पटकन स्मॅश करून घ्यायची आहे, याचं पुरण करून घ्यायचं आहे. ही डाळ जेव्हा गार होते तेव्हा मेहनतही खूप लागते आणि खूप वेळ जातो आणि पटकन बारीकही होत नाही. इथे आपण एक स्मॅशर घेतला आहे. या स्मॅशरच्या सहाय्याने आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांब्या, ग्लास काहीही घेऊ शकता आणि त्याने ही डाळ बारीक करून घेऊ शकता. आता पाहू शकता तुम्ही, स्ट्रेनरमधील सर्व डाळ आपण बारीक करून घेतलेली आहे. त्याचं पुरण बनवून घेतलं आहे. पाहू शकता किती मऊसूत लुसलुशीत आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आता आपल्याला पुरणपोळी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी आपण ही भिजवलेली कणिक घेतली आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त मऊसूत अशी ही कणिक झालेली आहे. आता या कणकीचा एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे. त्याचा या पद्धतीने आपल्या गोळा करून त्याची अशी ही वाटी तयार करून घ्यायची आहे. आता या वाटीमध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. या पोळ्या बनवताना आपण त्या कणकेपेक्षाही जास्त पुरण घातलेलं आहे, तरी देखील आपली ही पोळी फुटणार नाही. या पद्धतीने आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि उंडा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे या पद्धतीने आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे गोल उंड्याची आपल्याला या पद्धतीने चपटी पारी बनवून घ्यायची आहे. त्यामुळे ही पोळी आपल्याला लाटण्यासाठी अगदी सोपी जाते. त्यावरती आता थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण लाटत असलेली पोळी पोळपाट आणि जे बेलणं आहे त्याला चिकटणार नाही. या पद्धतीने आपल्याला स्लो मोशनमध्ये अगदी व्यवस्थित अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. भार न देता किंचित अगदी हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, आतील पुरण दिसत आहे. अलगद हाताने आपण ही पोळी लाटून घेतली आहे. एकदम जाडही नाही आणि एकदम पातळही नाही. पोळी लाटून झाली आहे. इकडे तवा गरम करण्यासाठी ठेवला होता. आता या तव्यावरती आपण ही पोळी टाकून घेतली आहे. या पोळीला लगेच आपल्याला हात लावायचा नाहीये. थोडेसे याला बबल यायला लागतील. हे बबल असे आले की आपल्याला हे हाताच्या सहाय्याने पलटी करून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने नवशिकेही अगदी सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे पोळी बनवण्याची. जर पुरण पातळ झालं तर काय करायचं किंवा घट्ट झालं तर काय करायचं हे म्हटलं होतं. तर जर पुरण पातळ झालं तर आपण एखादं सुती कापड घ्यायचं, त्यामध्ये पुरण टाकायचं, हे गोल करून असं प्रेस केलं की
त्यातील अतिरिक्त पाणी बाहेर येतं आणि व्यवस्थित पुरण तयार होतं. किंवा पुरण जर घट्ट झालं असेल तर थोडासा गूळ घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा. ते पाणी गरम करायचं आणि नॉर्मल आपण जे पुरण बनवलं होतं त्यामध्ये मिक्स करायचं. तसंही पुरण हे व्यवस्थित होतं. पाहू शकता इथे आपली पोळी किती टम्म फुगली आहे ते. अगदी काठोकाठ या पद्धतीने जर तुम्ही पोळी बनवली तर खूप मऊसूत, लुसलुशीत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन अशी तयार होते. चला तर मग आजची ही पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा तुम्ही आपण बनवलेली पोळी मी तोडून दाखवते. अगदी काठोकाठ फुगली गेली आहे आणि पुरणही पाहू शकता तुम्ही अगदी गच्च भरलेलं. या पद्धतीने जर पुरणपोळी बनवली तर अगदी खूप मऊसूत आणि लुसलुशीत तयार होते. चला तर मग पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.